अखेर राहुल गांधींनी जे सांगितलं ते खरं घडलं. विश्वगुरू मोदी यांनी देशामध्ये सर्वच किमती वाढवल्यात. पेट्रोल डिझेलचे दर वाढले, सीएनजीचे दर वाढले. ही तर फक्त सुरुवात आहे. पण अचानक दर वाढवण्यापाठीमागं नेमकं कारण काय? राहुल गांधींनी 2 महिने अगोदरच असं काय सांगितलं होतं ज्यामुळं त्यांचं बोलणं आज खरं होताना दिसतंय? चला सविस्तर आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सर्व राज्यातील निवडणुका संपल्या आणि भारतामध्ये महागाईचा मोठा स्फोट झालाय. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, दूध, खाद्यतेल, सोनं, चांदी सर्वच महाग होताना दिसतंय. सामान्य माणसाच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण होतोय, आजचे दिन कधी येणार? गेल्या काही दिवसापासून ज्या गोष्टीची चर्चा सुरू होती, ज्या इशाऱ्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केलं, त्या आता प्रत्यक्षामध्ये घडताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री फडणवीस हे सांगत होते, दुसऱ्या देशामध्ये पेट्रोल 500 रुपयाच्या वरती गेलंय, आपल्या इथे तरी कमी आहे, आणि अचानक त्यांनी दर वाढवले. आत्ता तुम्ही पेट्रोल भरायला गेलात तर डिझेल आणि पेट्रोल हे 3 रुपयांनी तुम्हाला महाग मिळेल, तर सीएनजी मध्ये देखील 2 रुपयाची वाढ झाली आहे. गेल्या 4 वर्ष हे दर वाढले नाही आणि अचानक याचे दर वाढले. याच्या पाठीमागं कारणही तसंच आहे. इथे फक्त पेट्रोल डिझेलची गोष्ट नाही, या दरवाढीचा परिणाम सामान्य जनतेच्या जीवनावरती होणार आहे. कारण की पेट्रोल आणि डिझेल हे फक्त वाहनामध्ये वापरलं जाणारं इंधन नाही, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशामधील भाज्या, फळं, धान्य, दूध, औषधं, कपडे, ऑनलाईन डिलेवरी, शाळेच्या बस, रिक्षा या सगळ्यांचा खर्च इंधनावरती अवलंबून असतो. त्यामुळे इंधन महाग झालं की बाकी सगळं महाग होण्याची साखळी सुरू होते आणि ती साखळी आता सुरू झाली आहे. पण यामध्ये देशाचे विरोधी पक्षनेता असलेले राहुल गांधी यांनी अगोदरच सांगितलं होतं, महागाई कशामुळे वाढते आणि याच्या पाठीमागं कारण काय आहे. काही दिवसापूर्वी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संकेत दिले होते, पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे तेल कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम $100 प्रति बॅरल दराने कच्चं तेल विकत घ्यावं लागतंय. त्यामुळे कंपन्यांना 1600 कोटीचा फटका बसत असल्याचं सांगितलं गेलं आणि लगेच दर वाढवले. पण यामध्ये सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट इथे आहे, तेव्हा कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल 60 ते 65 रुपये डॉलर होता, तेव्हा पेट्रोल डिझेल स्वस्त का झालं नाही? तेव्हाही हेच भाव लावले होते. ज्यावेळेस कच्चं तेल स्वस्त होतं त्या काळामध्ये कंपन्यांनी मोठा नफा कमावला, पण सामान्य नागरिकांना त्याचा काहीच फायदा झाला नाही. उलट लोकसभेच्या निवडणुका आल्या होत्या, त्यावेळेस सरकारने निवडणुकाच्या अगोदर पेट्रोल आणि डिझेल 2 रुपयांनी स्वस्त केलं होतं. म्हणजे इथे एक गोष्ट क्लिअर होते, निवडणुका आल्या की भाव कमी करायचे, निवडणुका संपल्या की दर वाढवायचे. त्यामुळे राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितलं, हे सरकार फक्त स्वतःच्या फायद्यासाठी दर वाढवत आहे. एवढंच नाही तर राहुल गांधींनी याबाबत धक्कादायक खुलासे केलेत. राहुल गांधी यांनी 2 महिन्यापूर्वीच सांगितलं होतं, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यानुसार काम करतायत, त्यांच्या दबावाखाली काम करतायत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे एप्स्टीन फाईल आहे, त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पुढे काही बोलू शकत नाही. एवढंच नाही तर राहुल गांधींनी बरेचसे खुलासे केलेत. भारताला जबरदस्तीने रशिया या देशाकडून तेल खरेदी करायला सांगितलं जातंय. त्यामुळे भारतामध्ये येत्या 1-2 महिन्यामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा प्रकारचं विधान राहुल गांधींनी 2 महिन्यापूर्वीच केलं होतं. त्यावेळेस भाजपाने राहुल गांधींची खिल्ली उडवली होती. पण आता भारत सरकार अमेरिकेकडे रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी मुदतवाढ मागत आहे. कारण की अमेरिका आणि पश्चिम देशांनी रशियावरती काही निर्बंध लावलेत. युद्धानंतर भारताला काही काळासाठी सूट देण्यात आली होती, पण आता ती मुदत देखील संपली आहे. त्यामुळे भारत अमेरिकेकडे विनंती करत आहे, आम्हाला रशियाकडून तेल विकत घेऊन द्या. या सर्वांमध्ये एक धक्कादायक गोष्ट म्हणजे गुजरातमधील काही जिल्ह्यांमधील पेट्रोल पंपावरती नो स्टॉक असे बोर्ड लावण्यात आलेत. एका बाजूला हरदीप सिंह पुरी म्हणतात, भारताकडे 60 दिवस पुरेल इतका क्रूड ऑइल साठा आहे, 45 दिवसाचा LPG साठा आहे, आपल्याला कोणतीही टंचाई नाही. पण दुसऱ्या बाजूला पेट्रोल पंपावरती नो स्टॉक असे बोर्ड लावले जातात. त्यामुळे सरकार नेमकं काय सांगतंय हे कोणालाच कळायला काही मार्ग नाही. पण आता हा महागाईचा फटका पेट्रोल डिझेल पुरता मर्यादित राहिलेला नाही. अमूल आणि मदर डेअरीने दुधाचे प्रति लिटर दर 2 रुपयांनी वाढवले आहेत. खाद्यतेलाचे दर वाढलेत. आपल्याला आठवत असेल, 1-2 महिन्या अगोदर आपण जर तेलाचा डब्बा घेतला असेल तर तो तेलाचा डब्बा 1900 किंवा 2000 रुपयाला भेटायचा. आता तोच तेलाचा डब्बा 2600 रुपयाला झालाय. पाम तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल
यांच्या आयात खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या सर्वांमध्ये राहुल गांधी यांच्या बोलण्याची चर्चा होत आहे, कारण की त्यांनी 4-5 दिवसा अगोदरच एक भाषण केलं होतं आणि त्या भाषणामधून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः कधी निर्णय घेत नाही, ते अमेरिकेच्या दबावाखाली निर्णय घेतात. काही दिवसापूर्वीच अमेरिका आणि भारतामध्ये एक डील झाली. त्या डीलमध्ये भारताला काय मिळालं आणि अमेरिकेला काय मिळालं हे देखील त्यांनी सांगितलं. पहिली गोष्ट म्हणजे भारतातील कृषी क्षेत्र हे अमेरिकेसाठी खुलं करण्यात आलं. आता अमेरिकेमधील शेतकऱ्यांची डाळ असो, कापूस असो, बदाम, अक्रोड असो किंवा इतर शेतीमाल आता ते भारतामध्ये विकू शकतात. अमेरिकेमध्ये हजारो एकरांची मोठी मोठी शेती असते. त्या शेती पूर्णपणे मशिनीवर चालतात आणि भारतात छोट्या छोट्या शेतकऱ्यांची शेती आहे. मग अशा स्पर्धेमध्ये भारताचा शेतकरी कसं काय टिकणार? या कारणामुळे भारतातील शेतकऱ्यांचं भविष्यामध्ये खूप मोठं नुकसान होणार आहे. जर भारताला कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करायचं असेल तर अमेरिकेची परवानगी घ्यावी लागेल. म्हणजे अमेरिकेने परवानगी दिल्याशिवाय भारत कोणाकडूनही तेल खरेदी करू शकत नाही आणि तेल जर आपण खरेदी केलं नाही तर महागाई वाढणार. आता हेच विधान राहुल गांधींनी 2 महिन्या अगोदरही केलं होतं आणि 4-5 दिवसा अगोदरही केलं होतं आणि सेम त्याचप्रमाणे झालंय. आता महागाई वाढवायला सुरुवात झाली. ही तर फक्त सुरुवात आहे. आता इथून पुढे प्रत्येक गोष्टीचे दर वाढतील. आता या सर्व गोष्टीवरती आपल्याला काय वाटतं? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.